टाकलेलं. मिरच्या कापल्या होय. काय करायचं? अजून काय शाबू मिरच्या शेंगदाण्याचं कूट. अजून उकडलेला बटाटा. आज वेगळी करायची जरा. काय खिचडी हं. हे काय शेंगदाण्याचं कूट असंच वाटायचं असतं. असंच वाटायचं. लय भोगा नाही करायचा. लय बघा नको. बटाटे उकडलेले चिरले. चिरले का चले. उकडले उकडले मग कढई पण तापायला ठेवली. गॅस चालू आहे का गॅस बंद आहे. चल हम्म? त्या बायला मीच काढायचे खाणार आहे. कोण खाणार? आपणच खाणार आहे का कोण नाही काय शेंगदाणे पण टाकले का टाकायचे. टाकायचे तो दिसायला तर भारी दिसते. दिसायला तर दिसते भारी केल्यावर पण भारी लागतंय रे. त्याला पण भारी लागते खायला लागते. काय लागते. गॅस चालू केला का केला. केला होय. आता काय टाकणार त्याच्यामध्ये तेल टाकायचं गरम होऊ दे. गरम व्हायची आहे का. आता दही बियास ठेवायचं काकडी ठेवायची. दही काकडी टाकणार. कढई दवा गरम करायला ठेवलीस. आता करणार खिचडी. खिचडी करणार का आता झणकेबाज. झणकेबाज. हा कूट टाकून एकदम मस्त मध्ये. हा कूट शेंगदाणे अख्खे तळून टाकायचे. अरे वा. कूट टाकायचं वरून. कूट टाकायचं वरून. बटाटा तेल टाकलं का. तेल टाकलं. 3-4 चमचे तेल टाकायचे. जिरं टाकलं. टाकले की सुक सुक. जिरं टाकलं. आता तड होतं का जिरं. दिसत नाही का. बाप. हिरवी मिरची टाकायची. आता हिरवी मिरची. बाबो हिरवी मिरची पण तडकायला लागली. अयो लय तर लागते. तोंड सांभाळूनच करायचं. आता तोंडावर जर पडलं तर डागच आयुष्य राहतं. अरे बापरे. तड 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 तड. झणकेबाज असते आपली खिचडी. याची फुलचट नाही घालायची. खायचं तर झणझणीत. हा तर एक नंबरच होती. एक नंबर. तुपात धरायचं म्हणजे खिचडी खायची. त्यानंतर काय दही खायची. दही पण घ्यायचं. भारी लागते. आता काय टाकते. आता बटाटा. बटाटा. उकडलेला बटाटा उकडून सोलून घेतलाय. चिरून घेतलाय. आता टाकायचा. बटाटा करायचा फ्राय. मोठा मोठा चिरायचा. बारीक बारीक नाही. दिसला तर पाहिजे. बटाटा टाकलाय म्हणून. अख्खा फ्राय करून घ्यायचा. किती वेळ फ्राय करायचा. 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. शेंगदाणे राहिले तर तेल टाकलं आधी. नंतर जिरे टाकलं. मिरच्या टाकल्या. शेंगदाणे पण टाकले अख्खे. त्यातच तळून घेतले. बटाटा टाकला. आता हे फ्राय झाले सगळं. आता आपल्याला साबूस तांदूळ टाकायचे. दिसतात का शेंगदाणे जरा वेगळे. आता त्यात काय टाकणार. आता हे साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा टाकायचा त्यात. दिसते आता त्याच्यामध्ये काय टाकलं. टाकायचे. पहिल्यांदा जरा थोडं हलवून दिली. हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं. एक जीव करून घ्यायचा सगळा. बटाटा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे. हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार. परत हलवायचं. मिक्स करायचं व्यवस्थित. मीठ वगैरे टाकायचे. मीठ टाकायचंय. पहिले कूट तरी करून दे. सगळीकडं कूट लावला पाहिजे. साबूस तांदूळ इकडे मिक्स
असं करून व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे. तरच ती चांगली लागणार ना खिचडी. आणि तसे साबूत तांदूळ खायचं आणि बटाटा. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ. चवीनुसार चवीनुसार टाकायचं मीठ. त्याला त्याला जसं लागतं तसं. साबुदाणा किती वेळ भिजू ठेवायचा? ठेवायचा. सकाळी टाकायचा. 9ला टाकला ते 1 वाजेपर्यंत चांगला भिजतो. 2-3 तास तर चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा साबुदाणा खाली लागतो. साखर जळती ना, हां ती नंतर टाकायची. वरून वरून नंतर टाकायची. mix करायची. परत मिक्स करायची. जरा वेळ व्यवस्थित ठेवायची. mix पहिले शाबूत करावं. तांदूळ चांगला तर हे होतोय. परतून नाही कच्चा कच्चा लागेल पिठळ पिठळ. हो. हे खायला पण चांगलं लागतं. मध्यम ठेवायचा जरा. मध्यम ठेवायचा. हलवायचं. मोठा नाही करायचा. नाही करायचं. मोठा ठेवला करपून जातो. करपून जाईल. आता जरा थोडा बारीक केला. आता त्याला जरा झाकण ठेवते. किती वेळ ठेवायचं झाकणावर? 2 मिनिटं 3 मिनिटं 3 मिनिटं ठेवायचं. का? खाणारे खात्यात. आपल्याला नाही बाबा. आपल्या कोण करणार नाही. आणि ते गावाला बोला गेला मी वरून घेते साखर. माहिती 2-3 मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये पहिला मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. असतो त्याच्यात टाकायची. आपल्याला लागते चवीनुसार. चवीनुसार चवीनुसार टाकायची. त्याची आवड म्हणजे तिखट गोड. साखर मिक्स करून घ्यायची. तशीच ठेवायची का? मिक्स केल्यावरच चांगली लागेल ना ती. सुरुवातीचा कलर ना आताचा कलर किती फरक पडला. अशी होती. कशी होती आणि पांढरी पांढरी. ते सगळं मिळून जरा थोडं परतावं लागतं व्यवस्थित. तर नुसतं टाकायचं साबुदाणा काढायचा पांढरा पांढरा द्यायचं त्या शेंगदाणे टाकून खावा. तसं मग पाहिजे. जरा साखर टाकली जराच 1 मिनिटं नाही तर 2 मिनिटं. झाली खिचडी. झाली झाली. साखर विरघळून गेली त्याच्यामध्ये. हा मग आता फक्त सर्व करायचं. खायची. खायचं चल आता सर्व करायची. चल ते फडकं बाजूला कर. कसल्या वापा येते करायची असते तरच बाहेर येते. काय उपयोग आहे. आता काय आता सर झाली. मिरची थोडी काकडी आणि दही. काकडी दही मिरच्या खिचडी तयार.